Please join fast. Please join fast. Only 18, 19. Okay. Only 19 students participating. Please join fast. 23, 22. Okay. Please join fast. Put your roll number. Only 25. Till only 25 are joined. 12:48. Time up. Join fast. Okay, I'll share the screen. Okay. Only 30 to 33 participate are in waiting room. Admit on. Please join fast. Okay. We'll start. Due to work from home, basis of our work, I could not share PPT with you. Sorry for all that, my mistake. The PPTs are saved at the college computer and the lecture is on the mobile. Therefore, I'm not showing PPTs. ठीक आहे, हा पॉइंट आपला आयन एक्सचेंज रेझिन. ठीक आहे. स्टार्टिंगचे थोडे 2-3 ज्या कन्सेप्ट होत्या त्या नोट्समध्ये नव्हत्या, बरोबर आहे? एक मिनिट. आपण डिझॉल्व ऑक्सिजन पासून स्टार्ट केलं होतं. पीपीटी ज्या होत्या त्या कॉलेजच्या कॉम्प्युटरला सेव्ह होत्या. त्या मला मोबाईलमध्ये घेता आले नाहीत डायरेक्ट लॉकडाऊन पडल्यामुळे. त्यामुळे मी तुम्हाला नोट्समधूनच शिकवलं. सॉरी फॉर ऑल दॅट. काही मुलांना व्यवस्थित मोबाईल दिसते ना दिसते तर तरी पण तुम्ही मला समजून घेतलं त्यासाठी थँक्यू सो मच. पहा, आपण ना डायरेक्ट डिझॉल्व ऑक्सिजन इथून स्टार्ट केलं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये वॉटरचे काही पॅरामीटर जे आहेत ना
तर त्या पॅरामीटर्स मध्ये पहिला पॅरामीटर आहे पीएच. ठीक आहे, आता इथून आपण स्टार्ट करू. थोडे एक पहिल्या 4 कन्सेप्ट राहिलेले आहेत आपल्या. मी 5वी जे होते डिझॉल्व्ड ऑक्सिजन तिथून स्टार्ट केलं होतं. तर ते अवेलेबल नव्हतं त्यावेळेस माझ्याकडे, त्यामुळे मी शिकवू शकले नाही ते किंवा टीच करू शकले नाहीत. तर सी फर्स्ट कन्सेप्ट वॉटर क्वालिटी पॅरामीटर्स आहेत आपल्याकडे. ठीक आहे, तर इन धिस वॉटर क्वालिटी पॅरामीटर फर्स्ट थिंग that is first point is pH. Okay, P means potential and H for the hydrogen. Do you know the meaning of pH? Do you know the meaning of pH? Hello, hello. pH चा लॉंग फॉर्म किंवा pH चं मीनिंग माहिती आहे का? Am I audible to you? Hello. Madam, property of material which show how acidic or basic the substance is. Yes, only pH. My question is, what is P for and what is the representation of H? P for potential. Yes. P for potential and H for the hydrogen. Okay, very good. It is amount of H plus ion, ma'am. Yes, amount of H plus. Very good. Potential of hydrogen means amount of hydrogen. Okay. स्क्रीन आहे ती सगळ्यांना दिसते ना क्लिअरली? Yes, ma'am. ओके, नोट्स ओके, नोट्स व्यवस्थित दिसत नसतील तुम्हाला. आता स्क्रीन पीपीटी आहेत आपल्याकडे. पीपीटी मी तुम्हाला शो करू शकते. नोट्समध्ये खूप एका ह्याच्यावरती दिसत नाही किंवा जास्त वर्ड्सची काय असते, सगळं नोट्समध्ये व्यवस्थित क्लिअर होत नाही कन्सेप्ट. पण पीपीटीमध्ये एक 3 ते 4 लाईन असतात, त्यामुळं इझिली क्लिअर होऊ शकते. ठीक आहे, पण अनअवेलेबिलिटी होती पीपीटीची, त्यामुळे पण तरी सुद्धा तुम्ही ॲडजस्ट केलं, त्यासाठी थँक्यू सो मच. पाहत येतं. पहिली कन्सेप्ट आहे पीएच. ओके, पी फॉर पोटेन्शियल अँड एच फॉर द हायड्रोजन. पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन मीन्स त्याला अजून एक म्हणू शकतो आपण, आपल्याकडे अजून एक वर्ड आहे की पॉवर ऑफ हायड्रोजन. ओके, power of hydrogen ion or power of or potential of hydrogen atom. See, pH means the negative logarithm to the base of 10 of hydrogen ion concentration. pH is defined as it is the negative logarithm of hydrogen ion concentration. pH हा काय असतो? निगेटिव्ह लॉगॅरिथम असतो. ठीक आहे, कशाचा निगेटिव्ह लॉगॅरिथम आहे पहा? pH इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ हायड्रोजन आयन. हायड्रोजन आयनचा निगेटिव्ह लॉगॅरिथम असतो ॲट द ऑफ द हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनचा जो निगेटिव्ह लॉगॅरिथम आहे त्याला आपण pH म्हणतो. मग मी फॉर्म्युला काय लिहिला? pH इज इक्वल टू मायनस, डेफिनेशन मध्ये सांगितलं की निगेटिव्ह आहे. ओके, मग pH इज इक्वल टू, आय हॅव रिटन द फॉर्म्युला, pH इज इक्वल टू मायनस लॉग 10 in square bracket H plus. Square bracket is indicates its concentration. Always square bracket is indicates the concentration of the respective ions. Here H plus ions is taken. Therefore, the formula of pH is equal to minus log to the base 10 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. रीड करताना सुद्धा आपण स्क्वेअर ब्रॅकेट म्हणायचं नाही. रीड करताना आता मी सुरुवातीला तुम्हाला समजण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट म्हणते, पण त्याचा मिनिंग आहे कॉन्सन्ट्रेशन. मग रीड करताना सुद्धा कॉन्सन्ट्रेशन असं रीड करायचं. pH इज इक्वल टू मायनस लॉग 10 इन स्क्वेअर ब्रॅकेट किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स. दिस इज अबाउट द pH. ओके, देन our water having the pH is about 6 to 9 is permissible. ओके, म्हणजे 6 ते 9 हा परमिसिबल आहे, म्हणजे अलाउड आहे. पण वॉटर जनरली हॅव्हिंग द pH 7 to 9. ओके,
This is the first parameter, pH. pH means potential of hydrogen. It is defined as negative logarithm of hydrogen ion concentration. It having the formula pH is equal to minus log 10 H plus ions. pH 6 to 9 is permissible to the water. Do you understand? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, very good. Then next C. pH ची स्केल असते 1 ते 14 पर्यंत. त्यामध्ये 1 ते 6 हे ऍसिडिक असतात. 7 जो असतो तो न्यूट्रल असतो. 7 इज न्यूट्रल अँड 7 to 14 इज बेसिक. डू यू नो दिस? Yes, ma'am. Very Yes, good. Yes, you have studied this 12th standard. Next parameter is the acidity. Okay. Tell me one example of acid and one example of base first. Tell me one example of acid. HCl. Yes, HCl is an acid. And base? KOH. KOHS, potassium hydroxide is base. Very good. See, आता acidity म्हणजे काय पहा. Total acidic substance present in water is called as acidity. Very simple definition, very simple. See, acidity means total acidic substance present in water. Means हमारे water में एसिडिक सब्सटेंस जितना प्रेजेंट होगा उसकी अमाउंट जितनी होगी उसे हम ऍसिडिटी कहेंगे. आपल्या पाण्यामध्ये ऍसिडिक सब्सटेंस जेवढे प्रेजेंट असतील तेवढी त्याची ऍसिडिटी असते. ओके, ऍसिडिटी मीन्स द टोटल ऍसिडिक सब्सटेंस प्रेजेंट इन आवर वाटर. हमारे वाटर में जितने एसिडिक सब्सटेंस प्रेजेंट होंगे उतनी हमारी एसिडिटी होंगी. वेरी सिंपल. डू यू अंडरस्टँड दिस? Yes, ma'am. ओके. yes, ma'am. याची फक्त आपल्याला डेफिनेशन स्टडी करायचे. ठीक आहे, हे एमसीक्यू ला विचारलं जातं. पीएच वरती सुद्धा क्वेश्चन असतो, एमसीक्यू असतो आणि ऍसिडिटी वरती सुद्धा असतो. नेक्स्ट थर्ड पॅरामीटर. हे पॅरामीटर खूप इम्पॉर्टंट आहे. हे छोटे छोटे प्रश्न तयार होतात म्हणजे एमसीक्यू तयार होतात. ठीक आहे. नेक्स्ट सी थर्ड, अल्कलॅनिटी. ओके, अल्कलॅनिटी मीन्स इट इज द टोटल कंटेंट ऑफ दोज सबस्टन्स इन वॉटर which cause increased concentration of OH minus ions on dissociation किंवा upon dissociation. Means we have taken the water. Okay, in this water the increased concentration of OH minus ions, this is the amount of the alkalinity. एसिडिटी में हमने क्या देखा था कि एसिडिक सब्सटेंस जितने होंगे उतनी हमारी एसिडिटी है. अब अल्कलैनिटी कैसे फाइंड आउट करेंगे हम? हमारे वाटर में जितने कॉन्सेंट्रेशन ऑफ OH माइनस होंगे व्हेन डिसोसिएटेड, इट इज एन इम्पॉर्टंट. डिसोसिएशन झाल्यानंतर आपल्या पाण्यामध्ये जेवढे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते असते त्या पाण्याची अल्कलॅनिटी. आणि ऍसिडिक सबस्टन्स असतील तर ऍसिडिटी. अल्कलॅनिटी म्हणजे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला मेजर करावं लागतं. OH मायनसच का घेतले, H प्लस का नाही घेतले, तर H प्लस इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍसिड, OH मायनस इज रिस्पॉन्सिबल फॉर अल्कलॅनिटी. ओके, मीन्स अल्कलाइन मीन्स बेसिक. बेसिक आपण ह्याची व्हॅल्यू मेजर करत आहोत. म्हणून वॉटरमध्ये डिसोसिएशन झाल्यानंतर OH मायनसचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज द अल्कलॅनिटी. ओके, आर यू गेटिंग? Yes, ma'am. ओके, अजून एकदा मी रिपीट करते हा. अल्कलॅनिटी इट इज द टोटल कंटेंट ऑफ दोज सबस्टन्स. अशा सबस्टन्सचं कंटेंट पाहिजे आपल्याला की ज्याचं डिसोसिएशन झाल्यानंतर OH मायनस आयन्स जे असतील त्याचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होत राहतं. डिसोसिएशन आफ्टर डिसोसिएशन झाल्यानंतरच OH मायनस आयन्स सेपरेट होतात. OH मायनस सेपरेट झाल्यामुळं वॉटरमध्ये OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होतं. मग जे इन्क्रीज होणारं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे OH मायनसचं त्याला आपण किंवा ती जी व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला आपण अल्कलॅनिटी असं म्हणतो.
आता समजलंय का व्यवस्थित? Yes, ma'am. Okay, very good. Next, see, for concept total solid. Okay. टोटल क्वांटिटी ऑफ सस्पेंडेड सॉलिड. आता आपल्याला सॉलिडची टोटल करायची, ठीक आहे. शब्दावरून तुम्हाला त्याचं मिनिंग समजतोय. टोटल सॉलिड मीन्स टोटल क्वांटिटी ऑफ सस्पेंडेड सॉलिड. सस्पेंडेड सॉलिड प्लस डिझॉल्व सॉलिड टुगेदर कॉल्ड एज टोटल सॉलिड. टोटल सॉलिड मीन्स क्या होता है? सस्पेंडेड सॉलिड की अमाउंट एंड डिझॉल्व सॉलिड की जो अमाउंट है उसे कंबाइन या फिर टुगेदर हम टोटल सॉलिड कहेंगे. टोटल सॉलिड कशाला म्हणतो आपण? सस्पेंडेड सॉलिडचे पार्टिकल्स आणि डिझॉल्व सॉलिड जे असतील ह्या दोघांना एकत्रित मिळून आपल्याला टोटल सॉलिड असं म्हणायचं असते. समजली तिसरी डेफिनेशन? म्हणजे मी एक एक्झाम्पल सांगते हा इथं. सपोज आपल्याकडे वॉटर जे आहे त्या वॉटरमध्ये सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये पालापाचोळा पडलेला आहे. पालापाचोळा जो पडतो तो ना सस्पेंडेड असतो, लाईट वेट असतो. तर आपल्याला ह्याचं हे झाले सस्पेंडेड सॉलिड. आणि सपोज त्यामध्ये सॉइल आहे आणि सँड सुद्धा आहे. सॉइल, सँड आणि रॉकचे काही पार्टिकल्स असतील. आता हे जे असतील यातले काही पार्टिकल जे आहेत सॉलिड, रॉक आणि सँड हा बॉटमला सेटल डाऊन होईल. आणि जे डिझॉल्व झालेले असतील, सपोज त्याच्यामध्ये मॅग्नेशियम क्लोराईड आहे, कॅल्शियम क्लोराईड आहे, NaCl आहे, तर हे झाले डिझॉल्व सॉलिड. ठीक आहे. पाण्यामध्ये डिझॉल्व सॉलिड कोणकोणते असतात? तर कॅल्शियम क्लोराईड, ऑल सॉल्ट्स जे आपण हार्डनेस क्रिएट करणारे सॉल्ट्स म्हटलं होतं ना, की कॅल्शियम क्लोराईड आहे, मॅग्नेशियम क्लोराईड आहे, कॅल्शियम सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे. तर दीज आर द डिझॉल्व्ड सॉलिड. ओके. मग आपल्याला काय करायचे? टोटल सॉलिड काढायचे. तर जे सस्पेंडेड पार्टिकल्स असतील, झाडाचा पाला असेल, पाचोळा असेल किंवा प्लास्टिकचे काही पेपर्स, कागद पडलेले असतील, जेवढं तरंगत असेल सरफेसला, म्हणजे जेवढं सस्पेंड होत असते ना, तर ते सगळं सस्पेंडेड सॉलिड मध्ये येतं. मग या दोघांचे बेरीज करायची आपल्याला किंवा या दोघांची ऍडिशन करायची. व्हेन वी आर ऍड टुगेदर देम we get the total solid. Okay, do you understand? Yes, ma'am. Okay, Yes, ma'am. this is total solid. Total solid म्हणजे त्याच्यामध्ये सस्पेंडेड पण सॉलिड येतात, त्याची पण अमाऊंट आपल्याला प्लस करतो आपण, आणि डिझॉल्व सॉलिड या सगळ्यांची आपण काय करतो? बेरीज करतो. मग लास्टला आपल्याला टोटल सॉलिड भेटतं. ठीक आहे. अँड फिफ्थ इज द डिझॉल्व्ड ऑक्सिजन. ओके, डिझॉल्व्ड ऑक्सिजन थोडं रिपीट करते. हे क्लोराईड एक राहिले पा. डिझॉल्व्ड ऑक्सिजन सांगते मी एकदा, आपण सांगितलं तरी पण थोडं रिवाइज करेन मी. डिझॉल्व्ड ऑक्सिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वालिटी पॅरामीटर ऑफ वॉटर. हा एक इम्पॉर्टंट क्वालिटी आहे, आपल्याला माहिती आहे. ह्या डिझॉल्व्ड ऑक्सिजन वरूनच आपण बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड, केमिकल ऑक्सिजन डिमांड हे पाहिले. ठीक आहे. तर याचे डेफिनेशन हे परफेक्टली फिक्स्ड असतं. क्वेश्चन हा MCQ मध्ये असतोच, 100% असतो. तुम्हाला एकतर डेफिनेशन दिलेली असते, इट इज कॉल्ड ॲज डॅश डॅश म्हटलेलं असतं. त्या ऑप्शनमध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजन एक ऑप्शन असतो, तुम्हाला तो चूज करायचा असतो. सी द डेफिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन इज अन इम्पॉर्टंट क्वालिटी पॅरामीटर सांगितलं, तर डिझॉल्व्ड ऑक्सिजन जी अमाऊंट असते, इट इज द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन which is present in our water, किंवा amount of oxygen which is dissolved in the water. हमारे जो वाटर है, वाटर में जितनी अमाउंट ऑक्सीजन डिजॉल्व हो गई होगी उसे हम डिजॉल्व ऑक्सीजन कहेंगे. ठीक है. सी, इफ इट्स परसेंटेज इज लेस देन इट बिकम डेंजरस फॉर वाटर बायोटा. ओके, वेटिंग रूम चेक करते हैं. ठीक आहे, जॉईन केले, जॉईन हा पटपट. सी, डिजॉल्व ऑक्सीजन की जो वैल्यू है वो अगर लेस हो गई, जितनी हमें दी है, आई थिंक 0.06 टू 0.008 व्हॅल्यू आहे उसकी, जर त्याची व्हॅल्यू ना कमी झाली तर जी वॉटर बायोटा असतात, म्हणजे वॉटरमध्ये जे
लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात त्यांच्यासाठी डेंजरस आहे, कारण ते रिस्पिरेशनसाठी ऑक्सिजन यूज करू शकत नाहीत जर व्हॅल्यू कमी असेल तर. आणि जर जास्त असेल व्हॅल्यू तर काय होतं, जे इट इज value, if value is more or excess, okay, then it is responsible for corrodes the metallic surface. उसकी वजह से क्या होते हैं, जो मेटेलिक है, जो मेटल के सरफेस होते हैं उसकी कोरोजन की जो रेट है वो बढ़ जाती है या फिर इंक्रीज होती है. इसके लिए डिजोल्व ऑक्सीजन की जो वैल्यू है वो लिमिट में होनी चाहिए. ओके, देन सिक्स्थ कंसेप्ट और पैरामीटर इज द क्लोराइड्स. ओके, NaCl is, do you know NaCl? It is also called as table salt or common salt. Its name is sodium chloride. Okay, क्लोराइड का मेन सोर्स NaCl होता है. Okay, maximum chlorine is found in NaCl. NaCl is the main substance in chloride water. Suppose हो वेटिंग रूम मध्ये अभंगराव E01 वेटिंग रूम मधल्या मुलांना मी जॉईन केलंय, काय ऍडमिट केलेलं आहे. तुम्ही जर स्क्रीन पाहू शकत असाल तर पहा, जॉईन केलेलं मी. चेतन खताळ E10 आहे, नागेश. ओके, सर्वांना जॉईन केले मी. ठीक आहे, ओके मॅम. ओके, पहा क्लोराइड्स. इफ जर तुम्ही जर रेंज मध्ये नसाल ना तर ते लवकर जॉईन होत नाही. पहा, रेंज मध्ये जात जावं. ज्यावेळेस तुम्ही जॉईन करत असता लेक्चर, अशा ठिकाणी जाऊन बसत जावं की तिथं तुम्हाला फुल रेंज असेल तुमच्या मोबाईलला, मग इथं लवकर जॉईन होत नाही. बऱ्याच वेळा मग ते वेटिंग रूम मध्ये पडत राहतं. ओके, पहा क्लोराइड्सचा. क्लोराइड वॉटर आपण कशाला म्हणायचं, जर समजा एखाद्या पाण्यामध्ये NaClचं प्रमाण जास्त असेल तर तो क्लोराइड वॉटर मध्ये NaCl हा मेन सबस्टन्स असतो. ओके, मीन्स जे सी वॉटर आहे म्हणजे समुद्राचं पाणी. ओके, सी वॉटर मध्ये ऑल ऑफ यू नो सी वॉटर हॅव्हिंग द मोर पर्सेंटेज ऑफ NaCl. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समुद्राच्या पाण्यामध्ये NaClचं पर्सेंटेज हे जास्त आहे. ओके, ऑल ऑफ यू नो दॅट sea water having the more percentage of NaCl, then this water is called as chloride water. जिस पानी में या फिर जिस वाटर में NaCl की अमाउंट ज्यादा है उसे हम क्लोराइड वाटर कहते हैं. क्लोराइड्स आर डिटरमाइंड बाय मोर्स मेथड. ओके, DO इज डिटरमाइंड बाय विंकलर्स मेथड अँड क्लोराइड्स, हे पण MCQ ला विचारलं जातं. क्लोराइड्स आर डिटरमाइंड डॅश डॅश मेथड. डिझॉल्ड ऑक्सिजन इज डिटरमाइंड बाय डॅश डॅश मेथड. तर DO विंकलर हे तुमचं तोंडपाठ झाले. मी बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला, तुम्ही उत्तर दिलेली. आता क्लोराइड हा इट इज डिटरमाइंड बाय, ऑलवेज रिमेंबर इट इज डिटरमाइंड बाय मोर्स मेथड. क्लोराइड म्हटलं की मोर्स मेथड, डिझॉल्ड ऑक्सिजन म्हटलं की विंकलर्स मेथड. ओके, डू यू नो? Are you getting, all of you? Yes ma'am. Yes, ma'am. Okay, very good. Okay, हे झाले बायोलॉजिकल, anaerobic, BOD, नंतर COD. हॅलो मॅम. हा बोला. मॅम ते BOD मध्ये अनएरोबिक बॅक्टेरिया ऑक्सिडेशन कसं करतात ते नाही कळलं मला. ओके, अनएरोबिक बॅक्टेरिया ऑक्सिजनचा यूज न करता डिकम्पोजिशन करत असतात बॅक्टेरियाचे. ठीक आहे, अनएरोबिक बॅक्टेरिया जे असतात तर त्यांच्या डिकम्पोजिशनसाठी ऑक्सिजनची गरज नसते. आणि जे बॅक्टेरिया असतात व्हेन इट इज यूज्ड एज ऑक्सिजन देन इट इज कॉल्ड एज एरोबिक बॅक्टेरिया. ओके, आता जो BOD आहे, BODच्या अगोदर कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून घ्या. पहा, BOD कशाला म्हणायचं. BOD रिप्रेझेंट्स क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया. जो BOD आहे ना, तर ते BOD हे बॅक्टेरियासाठी आहे. ओके, बॅक्टेरिया, ऑक्सिजन रिक्वायर्ड बाय बॅक्टेरिया. बॅक्टेरिया यांना जी अमाऊंट ऑफ ऑक्सिजन पाहिजे
ती बीओडी असते. आता त्यांना अमाऊंट ऑफ ऑक्सिजन पाहिजे, बरोबर आहे, इथपर्यंत कळालं. आता कशासाठी पाहिजे बघा, अँड अदर ऑर्गॅनिझम ड्युरिंग, बघा ड्युरिंग द बायोकेमिकल डिग्रेडेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट इन वेस्ट वॉटर अंडर एरोबिक कंडिशन. आता बीओडी जे आहे स्ट्रिक्टली एरोबिक कंडिशन मध्येच काय होतं, फॉलो होत असते. इथं अनएरोबिकची कंडिशन येतच नाही, ठीक आहे. त्यामुळं अनएरोबिक कसं डिकम्पोजिशन करेल किंवा कसं डिग्रेडेशन करेल हा प्रश्नच इथं उपस्थित होत नाही. ओके, इथं फक्त एरोबिक कंडिशनलाच बीओडी टेक्स प्लेस होते. इज इट क्लिअर? येस मॅम. ओके, व्हेरी गुड राणी. नेक्स्ट सी. अजून पहा रे, तुम्हाला जर नोट्स मध्ये ना व्यवस्थित दिसतच नव्हतं, पण तरी पण नोट्स मध्ये बरेच थोडंफार क्लिअर झालं असेल, पण तिथं क्लिअर झालं नसेल तर इथं पीपीटी मध्ये व्यवस्थित दिसते आता मोबाईल मध्ये. तर याच्यामध्ये पाहून एखादी तुम्हाला असं वाटते का की एखादी कन्सेप्ट मला हे समजली नाहीये किंवा आता मला आठवण आहे, ओके, तर हे जे आहे पहा एकदा पीपीटी, आणि त्यातली कोणती कन्सेप्ट रिपीट करायची असेल तर ते मला सांगा. मग ते आपण ना लास्टला रिपीट करू, कारण आपलं क्लोरिनेशन पॉईंट झालं ना, तिथून थोडे एका लेक्चरची गरज आहे आपल्याला. ते लेक्चर झालं की मला जे नोट्स मधून जे व्यवस्थित दिसलं नाही किंवा जे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेले नाहीत ते आपण थोड्या अजून तुमच्यासाठी रिवाइज करूया. ओके, तुम्हाला असं वाटतं की ज्या कन्सेप्ट नोट्स मधून समजले नाहीत व्यवस्थित, आता हे प्रॉब्लेम हे आहेत, प्रॉब्लेम मध्ये मला वाटत नाही की काय अडचण असेल, खूप इझी आणि खूप सोपे असे प्रॉब्लेम्स आहेत. तर हे स्केल स्लज ही थोडी कन्सेप्ट समजायला हार्ड आहे असं मला वाटतं, कारण ती मॅडम थोडी पीपीटी अपलोड करा. पीपीटी अपलोड करा टीचिंग डायरी मध्ये. पीपीटी अपलोड करण्यासाठी तसं आम्हाला काही नाही की, मी पाहते एचओडी सरांना विचारते, तसं काय आम्हाला इन्स्ट्रक्शन्स नाहीत, ओनली नोट्स आणि हे म्हणजे बाकी सगळ्या सब्जेक्ट टीचरने केल्यात अपलोड. केलेत का? ओके, हा मॅम. ओके ओके, मी पण करते आज. ओके, पहा, ठीक आहे, मग मी तुम्हाला पीपीटी अपलोड करते, त्यामध्ये पहा आणि मला सांगा की कोणती कन्सेप्ट रिवाइज करावी लागेल. ओके, येस मॅम. ओके, देन नेक्स्ट सी, आपण आपल्या ओरिजिनल पॉइंट कडे जाऊया. क्लोरिनेशन पहा, क्लोरिनेशन बाय क्लोरीन गॅस. ओके, हे एक्सप्लेन केलेलं आहे, सेम जे नोट्स मध्ये आहे ना, सेम तेच शब्द, तेच सगळ्या रिएक्शन सेम आहे, फक्त इथं जसं तुम्हाला फॉन्ट मध्ये टाइप केलं ते हँड रिटन आहे, त्यामुळं समजायला ते थोडं टफ वाटत असेल तुम्हाला, पण इथं व्यवस्थित क्लिअर होईल तुमचं. ठीक आहे, इथं पहा, आता इथपर्यंत आपण मी काल एक्सप्लेन केले, डायग्राम एक्सप्लेन केली आणि रिएक्शन पण एक्सप्लेन केलेले. नेक्स्ट सी, आता आपण इथून पुढची प्रोसेस पाहतोय. ठीक आहे, बघा काय होतं, ज्यावेळेस आपण या कंटेनर मध्ये फिल्टर वॉटर ऍड करतो, फिल्टर वॉटर म्हणजे आरओचं वॉटर किंवा ज्या पाण्यामधून आपण मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड हे सगळे मिनरल्स रिमूव्ह केलेले आहेत, पण त्यांच्यामधील बॅक्टेरिया अजून रिमूव्ह झालेले आहेत का नाही, मग असं पाणी आपण घेतलेलं आहे. अँड वी आर ऍडिंग क्लोरीन वॉटर इनटू this container. Okay, then see, however excessive हे पण एक्सप्लेन केले, एक्सेसिव्ह क्लोरीन अवॉइड करायचं आहे, त्याचं जे पीपीएम मध्ये अमाऊंट पाहिजे ते आपल्याला 0.1 to 0.2 पीपीएम पाहिजे, हे पण एक्सप्लेन केलेलं आहे. सी, या प्रोसेस मध्ये बघा, डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस जर यूज करायचा असेल, आता वरची जी प्रोसेस मी जी एक्सप्लेन केली होती प्रिव्हियस लेक्चरला ती लिक्विड साठी सांगितलेली होती. समजा सपोज आपल्याला जर गॅस आपण यूज केलाय, तर हा क्लोरिनेटर आहे, हा जो कंटेनर आहे ना, या कंटेनरला आपण क्लोरिनेटर असं म्हणतो. ओके, मग क्लोरीन जर आपल्याला गॅस म्हणून यूज केला आहे आपण ॲज ए डिसइन्फेक्टंट, देन क्लोरिनेटर इज युज्ड, देन
हा क्लोरिनेटर म्हणजे कसा असतो त्याबद्दल थोडं सांगते. इट इज हाय टॉवर विथ नंबर ऑफ बफल प्लेट किंवा वॅफल प्लेट्स, वॉटर अँड ॲडिक्वेट क्वांटिटी ऑफ क्लोरीन, गॅस किंवा लिक्विड. इथं क्लोरीन ऑफ क्लोरीन आर इंट्रोड्युस्ड ॲट इट्स टॉप. एक हाय लेंथचा किंवा हाय हाईट असलेले एक टॉवर आहे, त्याच्यामध्ये वॅफल प्लेट्स आहेत म्हणजे आडव्या अशा हॉरिझॉन्टल प्लेट्स आहेत. नंतर याच्यामध्ये एक ठराविक अमाऊंट मध्ये आपण क्लोरीन आणि वॉटर काय केले ऍट इट्स टॉपला आपण ऍड करू शकतो. ओके, इनलेट आहे 2. नंतर ड्युरिंग देअर डाउनवर्ड जर्नी व्हेन वी आर ऍडिंग वॉटर, ज्यावेळेस आपण वॉटर ऍड करतो ते कसं किंवा कुठून ऍड करता होतं तर फ्रॉम टॉप. ओके, व्हेन इट इज ऍडेड फ्रॉम टॉप ड्युरिंग देअर डाउनवर्ड जर्नी, तर त्यांचा जो मुवमेंट आहे किंवा पाथ आहे किंवा रूट आहे तो टॉप टू बॉटम आहे. ओके, ड्युरिंग देअर डाउनवर्ड जर्नी थ्रू द टॉवर दे गेट मिक्स्ड थोरोली. ओके, वरून खाली येत असताना क्लोरीन हे पाण्याबरोबर किंवा पाण्यासोबत थोरोली मिक्स्ड होते किंवा व्यवस्थित असं मिक्स होते, एक समान असं मिक्स होतं. ओके, ट्रीटेड वॉटर is taken out from outlet at the bottom. There is an outlet. See the diagram. There is an outlet which is present at the bottom of the chlorinator. ठीक आहे, क्लोरिनेटरच्या बॉटमला तुम्हाला एक आउटलेट दिसते. आउटलेट मधून वॉटर हे काय होते बाहेर पडते किंवा आपण काढून घेऊ शकतो. वॉटर इज देन टेकन आउट. ओके, देन सी the quantity of free chlorine in the treated water should not be more than 0.2 ppm. से जो फ्री क्लोरीन है हमने जो इस वाटर में ऐड कर दी है उसकी अमाउंट 0.2 से ज्यादा नहीं होनी चाहिए. 0.2 पेक्षा आपल्याला अमाउंट त्याची नको आहे. इट इज इन बिटवीन ऑलवेज 0.1 to 0.2, नेहमी ते 0.1 to 0.2 या बिटवीन पाहिजे. ओके, आर यू गेटिंग? Yes, ma'am. ओके, दिस इज द डिसइंफेक्शन प्रोसेस. ओके, उसे हम क्लोरिनेशन भी कह सकते हैं, क्लोरिनेशन प्रोसेस. देन सी इट्स एडवांटेजेस एंड डिसएडवांटेजेस. फर्स्ट सी द यूज ऑफ क्लोरीन इज मोर इफेक्टिव्ह अँड इकॉनॉमिकल. पहिला ऍडव्हान्टेजेस किंवा पहिला बेनिफिट आपल्याला काय होतो, त्याचा फायदे काय, तर पहिला म्हणजे द यूज ऑफ क्लोरीन इज मोर इफेक्टिव्ह. यूज ऑफ क्लोरीन हा कसा असतो, मोर इफेक्टिव्ह असतो अँड इकॉनॉमिकल आहे. तो म्हणजे आपल्या सगळ्यांना सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखा आहे, इकॉनॉमिकल आहे. सेकंड सी इट इज स्टेबल. तो कसा असतो, क्लोरीन हा स्टेबल असतो अँड रिक्वायर स्मॉल स्पेस फॉर स्टोरेज. आता जी क्लोरीनचे आपल्याला बॉटल भेटते मेडिकलमध्ये ती खूप स्मॉल असते, छोटीशी असते. तो स्टेबल असतो, त्याची रिएक्शन वगैरे अजिबात होत नाही. रूम टेम्परेचरला तो नेहमी स्टेबल राहतो. अँड इट रिक्वायर्स स्मॉल स्पेस फॉर द स्टोरेज. त्याला जास्त जागा अशी लागणार आहे का, नाही. छोटीशी बॉटल असते, ती आपण कितीही कमी स्पेस मध्ये ठेवू शकतो. देन सी इट डज नॉट इंट्रोड्यूस एनी इम्प्युरिटी इन ट्रीटेड वॉटर. ओके, जब हम क्लोरीन ऐड करेंगे हमारे वाटर में, सो क्लोरीन हमारे वाटर में कौन सी इम्प्योरिटी ऐड नहीं करता है. ओके, क्लोरीन इज डज नॉट एडेड एनी इम्प्योरिटीज इन आवर वाटर या फिर इन आवर ट्रीटेड वाटर. वी कैन से ट्रीटेड वाटर. ट्रीटेड वाटर में क्लोरीन की वजह से इम्प्योरिटी ऐड नहीं होती. नेक्स्ट सी these are the advantages, 3 advantages there. First is the chlorine is more effective, economical, stable, require small space and उसकी वजह से impurities add नहीं होती. Okay, these are the advantages. Do you understand it? Yes, ma'am. Okay, then next see disadvantages. First disadvantages is if excess of chlorine is added.
ओके, इफ एक्सेस ऑफ क्लोरीन इज एडेड, सपोज हमने क्लोरीन की जो अमाउंट है उससे ज्यादा ऐड कर दी, ओके, बाय मिस्टेक, इट प्रोड्यूसेस बैड टेस्ट एंड डिसएग्रीएबल ऑर्डर। उसकी मैंने पहले भी कहा था कि उसकी टेस्ट बदल जाती है इफ एक्सेस हमने ऐड की क्लोरीन, सो उसकी जो टेस्ट है वो बदल जाती है, फिर चेंज होती है, एंड उसकी स्मेल भी अनप्लेझंट होती है, अँड ऑल्सो कॉल्ड एज डिसएग्रेएबल। डिसएग्रेएबल म्हणजे आपल्याला मान्य नसलेली किंवा आपल्याला सहन होत नाही किंवा आपल्याला त्या ऑर्डरचा त्रास होत असणारे डिसएग्रेएबल ऑर्डर। जर आपण जास्त प्रमाणात क्लोरीन ऍड केलं तर जे वॉटर आहे त्याची टेस्ट आणि ऑर्डर ही कशी होते, अनप्लीजंट होते, म्हणजेच डिसएग्रीएबल होते। ठीक आहे, हा झाला पहिला डिसएडव्हांटेजेस। नेक्स्ट सी द सेकंड, एक्सेस ऑफ क्लोरीन प्रोड्यूसेस इरिटेशन ऑन म्यूकस मेम्ब्रेन। एक्सेस ऑफ क्लोरीन प्रोड्यूसेस irritation on mucous membrane. Mucous membrane is present in our nose. Okay, mucous membrane is present in our nose. ज्यावेळेस आपण पाणी पित असणार आहोत, ड्रिंक करणार आहोत, त्यावेळी आपल्याला त्या पाण्याचा स्मेल नॅचरली येतो। आपण फोर्स करून किंवा मुद्दाम होऊन त्या पाण्याचा स्मेल घेतो आणि नंतरच पितो असं होत नाही। जनरली पाणी पित असताना आपल्याला त्याचा स्मेल नॅचरली येतो। ठीक आहे, तर जास्त क्लोरीन जर असेल तर त्या वेळेस काय होतं, म्युकस मेम्ब्रेन वरती त्याचं इरिटेशन होतं। ओके, म्हणजे म्युकस मेम्ब्रेन हे आपल्या नोज मध्ये प्रेझेंट असते बघा, तुमचा बायो असेल किंवा नसेल किंवा जनरली माहित असेल की म्युकस मेम्ब्रेन हे आपल्या नाकामध्ये प्रेझेंट असणारे एक लेअर असतं, त्यामुळे आपल्याला स्मेल कळतो। म्युकस मेम्ब्रेन मुळे आपल्याला स्मेल समजत असतो। मग हा जो स्मेल असतो ना क्लोरीनचा तो इरिटेटिंग असतो। ठीक आहे, मग इरिटेटिंग जर असेल तर ऑब्विसली त्याचं इरिटेशन होतं ऑन द म्युकस मेम्ब्रेन। ओके, अँड लास्ट, इट इज नॉट इफेक्टिव एट हायर पीएच वैल्यू। हायर पीएच वैल्यू की जो वाटर है उसके लिए ये बिल्कुल भी इफेक्टिव नहीं है। मीन्स सपोज न्यूट्रल वाटर है तो ये इफेक्टिव है क्लोरीन, but the water having pH up to 10 to 12, 10 to 12 वाली जो वाटर है उसके लिए क्लोरीन बिल्कुल भी इफेक्ट नहीं करता। ओके, बैक्टीरिया एंड जर्म्स आर रिमेन्स एज इट इज नॉट किल्ड or not killing by the chlorine. Okay, these are the advantages and disadvantages. If you have any query, please ask to me. Do you understand? Say yes or no. Do you understand it? Yes, ma'am. Okay, Yes, very good, very good. Next. Hello, ma'am. हा बोला. Instead of chlorine, what we can use? Yes, there are also options. We have bleaching powder आहे, नंतर ओझोन आहे, ते आपण पुढे ऑप्शन पाहणार आहोत. ओके, Okay. फर्स्ट, नंतर क्लोरीन, नंतर नेक्स्ट सेकंड. Bleaching powder. Okay, bleaching powder, it is an also disinfectant. It is can used for the killing the bacteria. Okay, then next see information about the bleaching powder. About 1 gram of CaCl2 is mixed with 1 liter of water. जो ब्लीचिंग पाउडर है, ब्लीचिंग पाउडर का फॉर्मूला है CaOCl2, कैल्शियम ऑक्साइड, CaO means calcium oxide, and dichloride, Cl2 means dichloride. 1 लीटर वाटर के लिए हमें ओनली 1 ग्राम ब्लीचिंग पाउडर रिक्वायर्ड है. ओके, कितनी चाहिए हमें क्वांटिटी में? 1 लीटर के लिए ओनली 1 ग्राम इज सफिशिएंट. ओके, इज अलाउड टू स्टैंड फॉर सेवरल आवर. सपोज हमें 1 लीटर वाटर है मेरे पास और उसे मुझे डिसइंफेक्टेंट की यूज करके उसका डिसइंफेक्शन करना है. मीन्स डिसइंफेक्शन करना है मीन्स क्या करना है कि जो वाटर में बैक्टीरिया है, जर्म से, उसे मुझे किल करना है.
सो 1 लीटर वाटर में मैंने 1 ग्राम ब्लीचिंग पाउडर ऐड कर दी. ओके, बट इट स्टैंड्स फॉर द सेवरल हावर्स, मीन्स उससे हमें 4 to 6 आवर की टाइम लिमिट है इसके लिए. 4 to 6 आवर के लिए एज रिमेन्स एज इट इज करना होता है, मीन्स ऐसे ही छोड़ देना है हमें 4 to 6 आवर्स के लिए. ओके, हाई इसमें रिएक्शन क्या होते हैं देखो. ब्लीचिंग पाउडर का फॉर्मूला होता है CaOCl2. CaCl2 means bleaching powder. When it is react with water, it forms calcium hydroxide and Cl2. जो ब्लीचिंग पाउडर है, जब मैं वाटर में उसे ऐड करती हूँ तो ब्लीचिंग पाउडर का पानी के साथ रिएक्शन हो जाता है. ओके, रिएक्शन होने के बाद CaOH ट्वाइस मीन्स कैल्शियम हाइड्रोक्साइड रिलीज होता है. कॅल्शियम हायड्रॉक्साइड रिलीज झाल्यानंतर Cl2 पण रिलीज होतो. रिएक्शन पाहितं मी रिएक्शन मध्ये बघून सांगते तुम्हाला. CaOCl2 म्हणजे ब्लीचिंग पावडर आहे प्लस H2O, इट गिव्स CaOH ट्वाइस. ओके, ब्लीचिंग पावडर मधला Ca आणि H2O मधला OH या दोघांचा मिळून CaOH ट्वाइस तयार झाला. नंतर ब्लीचिंग पावडर मधला Ca आणि O जर निघून गेला तर त्याच्यामध्ये Cl2 राहिलेला आहे. H2O मधला तो H2O रिमूव्ह झालेला आहे, म्हणजे तो Ca बरोबर अटॅच झाला, तिथं कोणी शिल्लक नाही. आता शिल्लक फक्त कोण राहिलेला आहे Cl2. मग हा Cl2 या रिएक्शन मध्ये इथं प्लस मध्ये आपण दाखवणार आहोत. म्हणजे ब्लीचिंग पावडर मधून काय काय तयार होतं, ज्यावेळेस ब्लीचिंग पावडर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतं त्यावेळेस काय काय तयार होतं, CaOH ट्वाइस तयार होतो प्लस Cl2 सुद्धा तयार होतो. आता हा Cl2 जो आहे तो Cl2 वॉटर बरोबर काय करणार आहे, रिएक्शन करणार आहे. जर त्याने वॉटर बरोबर रिएक्शन केले, आता ह्या खालच्या ज्या 3 आहेत ना, सेकंड थर्ड ज्या रिएक्शन आहेत, तर त्या तिन्ही रिएक्शन तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारख्या वाटत आहे. कुठं पाहिलेत ह्या तिन्ही रिएक्शन आपण? क्लोरिनेशन बाय क्लोरीन. येस, सेम होते बा. ब्लीचिंग पावडर मधून आपण क्लोरीन घेतो. ब्लीचिंग पावडर इज युज्ड ॲज ए सोर्स ऑफ क्लोरीन. क्लोरीनचा सोर्स म्हणूनच आपण त्याला यूज करतो. फक्त त्याचे फायदे काय असतात ते मी सांगणार आहे नंतर, तरी पण आता आलाय तो पॉईंट तर सांगते की त्याचा स्मेल वगैरे येत नाही त्याला, म्हणून आपण हा दुसरा ऑप्शन आणलेला आहे ब्लीचिंग पावडर. नंतर क्लोरीन एकदा रिलीज झाला ब्लीचिंग पावडर मधून की क्लोरीन वॉटर बरोबर रिएक्शन तयार करतो. जर त्याने वॉटर बरोबर रिएक्शन तयार केली तर काय तयार होतो त्याचा, परत हायपोक्लोरस ऍसिड तयार होतो, म्हणजे HOCl तयार होतं. अगेन HOCl इज डिकम्पोज्ड. हा HOCl डिकम्पोज होतो आणि नंतर त्याचं काय तयार होतं, HCl आणि O. आणि डिकम्पोजिशन किंवा किलिंग ऑफ बॅक्टेरियासाठी कोण उपयोगी पडतं, तर नेसंट ऑक्सिजन उपयोगी पडतो. क्लोरीन स्वतः बॅक्टेरियांना मारत नाही, तो पाण्यावर रिएक्शन करतो, ऑक्सिजनला सोडवतो वॉटर मधून. ठीक आहे, आणि हा ऑक्सिजन फ्री असतो, म्हणजे अनरिएक्टिव्ह असतो, म्हणजेच नेसंट असतो. आता हा नेसंट ऑक्सिजन जास्त क्रियाशील असतो, तर तो ना जर्म्स वरती अटॅक करतो अँड जर्म्स गेट किल्ड. ओके, जर्म्स वरती तो काय करतो, अटॅक करतो आणि जर्म्स हे काय होतात, किल होतात. रिमेनिंग प्रोसेस इज सेम ॲज दॅट ऑफ द वी आर स्टडिंग इन द क्लोरिनेशन पॉइंट. ओके, are you getting this point by using bleaching powder, disinfection by using bleaching powder? Do you understand detail of it? Yes, ma'am. Okay, very good. Then next see third. अब हमारे पास और एक केमिकल है थर्ड, क्लोरामाइन. ओके, क्लोरामाइन it is an also disinfectant. It can be also used for disinfection process. Okay, next see the procedure. Chloramine means having the formula ClNH2. Remember it, chloramine having the formula Cl
NH2. ओके, दीज आर प्रिपेअर्ड. आता हे कसं तयार करायचं ClNH2? तर दीज आर प्रिपेअर्ड बाय क्लोरामिनेशन रिएक्शन. ओके, क्लोरामिनेशनची रिएक्शन आपल्याला करायची. आता क्लोरामिनेशनची रिएक्शन कशी करायची? Chloramination means it is an addition reaction of Cl2 and NH3. Addition reaction of chlorine and ammonia. हा बोला, मुलांमध्ये कोण बोलते का? काय अडचण आहे का? हॅलो, मुलांमध्ये बोलते ना कोणतरी? काय अडचण आहे विचारा. ओके, काय अडचण असेल तरी पण विचारा. ओके, किंवा मेसेज केलं तरी चालेल, तिथं मेसेज करा चॅट बॉक्स मध्ये. ठीक आहे, पहा, क्लोरामाइन यूज करून आता आपल्याला डिसइन्फेक्शनची प्रोसेस पूर्ण करायची किंवा फॉलो करायची. तर यामध्ये क्लोरामाइन आपल्याला यूज करायचा म्हणजे अगोदर तो तयार करावा लागतो. कसा तयार करतो आपण? कैसे उसे हम प्रिपेयर करेंगे? तो हमें क्लोरामिनेशन रिएक्शन करनी होती. क्लोरामिनेशन रिएक्शन करनी है मीन्स क्या करना है हमें कि क्लोरीन, वी हैव टू ऐड क्लोरीन एंड वाटर. ओनली दो केमिकल है हमारे पास, ओनली 2 केमिकल्स, क्लोरीन एंड वाटर. ऐड क्लोरीन इनटू अमोनिया, add chlorine into ammonia. Okay, having the proportion 2:1 by volumes. वॉल्यूम्स का जो प्रोपोर्शन है वो कितना रखना है हमें? क्लोरीन का अमाउंट 2 एंड अमोनिया का 1. मीन्स सपोज मैंने 10 ml क्लोरीन लिया है तो 5 ml हमें कितना लेना होगा? अमोनिया लेना है. ठीक है, 10 Cl2 ml लिया तो अमोनिया का हमें 5 ml. मीन्स उसका जो प्रोपोर्शन है 2:1 रहना चाहिए बाय द वॉल्यूम. वॉल्यूम का प्रोपोर्शन हमें 2:1 रखना है व्हेन वी आर एडिंग दीज 2 केमिकल्स Cl2 एंड अमोनिया. ओके, देन क्लोरामाइन इज प्रिपेयर्ड किंवा फॉर्म्ड. ओके, सी द रिएक्शन बिलो. Cl2 प्लस NH3 इट गिव्स ClNH2. जब हमने क्लोरीन एंड अमोनिया को ऐड कर दिया है तो क्लोरामाइन प्रिपेयर होगा या फॉर्म होगा. उसका फॉर्म्युला होता है ClNH2. ओके, आता याच्यामध्ये पहा रिएक्शन मध्ये जर एक Cl आणि एक NH2 यूज केला गेला तर मला सांगा रिएक्टंट मध्ये कोण कोण शिल्लक आहे? आता हु आर द रिमेनिंग? Cl and H. येस, एक Cl राहिला आणि NH3 मधला एक हायड्रोजन राहिला. एक Cl आणि एक H या दोघांचा मिळून HCl तयार झाला. ठीक आहे, तर त्यांचं प्रोपोर्शन कसं घेतलंय? 2:1 असं घेतलेलं आहे. सेकंड रिएक्शन पहा, आता क्लोरामाइन तयार झाला, ClNH2 आपण तयार केला. आता हा क्लोरामाइन पाण्याबरोबर रिएक्ट होणार आहे. आपण पाण्यामध्ये त्याला ऍड केले. आता हा वॉटर बरोबर ज्यावेळेस रिएक्ट होतो तर तो काय तयार करतो? HOCl तयार करतो. आता पहा, जर H2 मधून OH गेला आणि ClNH2 मधून जर Cl गेला तर राहिलं काय शिल्लक? ClNH2 मध्ये काय काय राहिलं शिल्लक? कोण कोण राहिलं तिकडे? ClNH2 मधील फक्त Cl गेला, NH2 राहिलं. वॉटर मधून कोण गेलं? वॉटर मधून OH गेला. वॉटर मधून कोण गेला? OH. आता वॉटर कडे कोण राहिले? आता H. गुड. आता इकडचा NH2 इकडचा H या दोघांचा मिळून NH3 तयार झाला. ठीक आहे, आता परत HOCl आला. पहा, HOCl आला की त्याच्या पुढे प्रोसेस काय होते आता तुम्हाला माहिती झालेलं आहे. HOCl चं डिकम्पोजिशन होतं HCl आणि नेसंट ऑक्सिजन मध्ये. नंतर हा नेसंट ऑक्सिजन म्हणजे अनरिएक्टिव्ह ऑक्सिजन हा बॅक्टेरियावरती ऍक्ट होतो किंवा अटॅक करतो आणि त्यांना किल करतो. म्हणजे जर्म्स गेट किल्ड किंवा जर्म्स गेट ऑक्सिडाइज्ड. म्हणजे परत इथं सेम प्रोसेस फॉलो होत आहे. म्हणजे क्लोरामाइन, ब्लिचिंग पावडर हे आपण ॲज ए सोर्स ऑफ क्लोरीन किंवा HOCl म्हणूनच यूज करतो. HOCl पर्यंत प्रोसेस होते
तिथून पुढची प्रोसेस सगळ्यांसाठी सेमच राहते. ओके, समजली का ही प्रोसेस? डू यू अंडरस्टँड? बाय युझिंग क्लोरामाइन प्रोसेस. Yes, ma'am. Okay. Then next see disinfection by ozone. Okay. Ozone means having the formula O3. Ozone gas is also used as an disinfectant. ओजोन गैस इज एन एक्सलेंट वेरी गुड, उसकी एक्टिविटी है या फिर उसका जो वर्क है वो एक्सलेंट वर्क है. विच इज प्रोड्यूस्ड बाय पासिंग साइलेंट इलेक्ट्रिक डिस्चार्ज टू कोल्ड एंड ड्राई ऑक्सीजन. ओके, जो कोल्ड एंड ड्राई ऑक्सीजन है, हमें क्या करना होता है? इलेक्ट्रिक डिस्चार्ज देनी है कोल्ड एंड ड्राई ऑक्सीजन को. हमारे पास एक ऑक्सीजन है, कोल्ड होगा वो, उसकी जो टेम्परेचर है वो वेरी लेस है, एंड ड्राई ऑक्सीजन लिए हमने. ठीक है, जब इस कोल्ड एंड ड्राई ऑक्सीजन को हम इलेक्ट्रिक डिस्चार्ज देंगे तो उसका कन्वर्जन ओझोन में होता है. इथं एरो काढायचा राहिलाय, खाली आले पहा इथं. ठीक आहे, हे डाउनलोड करून ह्याच्यात घ्यावं लागतील, त्यावेळेस ते एडिट होईल. इथं समजून घ्या, इथं एरो आहे, इथं खाली जी रिएक्शन दिसते ना, हा एरो खाली आले पहा, हायली वरती गेलाय खालीतून. तर 3O2 बघा, 3O2 म्हणजे 3 मॉलिक्यूल घेतले मी ऑक्सिजनचे. व्यवस्थित समजून घ्या, हे सेमच दिसतं बा, बरेचसे मुलं चुकतात इथं. 3O2 इट गिव्स 2O3. आयदर इट इज सिमिलर और डिफरंट. 3O2 gives 2O3. It is same or different? Yes, very good. These are different. बघा, बाकी बऱ्याचशा मुलांना समज नसेल, सगळ्यांनी व्यवस्थित बघा. 3 मॉलिक्यूल घेतले मी ऑक्सिजनचे, त्याचं कन्वर्जन झालं 2 मॉलिक्यूल ऑफ ओझोन. समजलं? आता समजलं सगळ्यांना? येस मॅम. बघा, 3 मॉलिक्यूल, येस, 3 मॉलिक्यूल घेतले मी ऑक्सिजनचे, त्यांचं कन्वर्जन केलं, इलेक्ट्रिक डिस्चार्ज दिला त्यांना. कशामध्ये केलं? तर 2 मॉलिक्यूल ऑफ ओझोन. ओके, 3O2 आणि 2O3 हे सिमिलर नसते. ऑक्सिजन मध्ये 2च ऑक्सिजन असतात आणि त्यामध्ये आय थिंक ट्रिपल बॉन्ड आहे. आणि 2O3 म्हणजे 2 ऑक्सिजन झाले, त्यामध्ये 3 ऑक्सिजन आहेत. ओझोन मध्ये 3 ऑक्सिजन असतात आणि ऑक्सिजन मध्ये फक्त 2च आहेत, म्हणजे ते सिमिलर नाही. ठीक आहे, आता ओझोन तयार केला आपण, ऑक्सिजनचा यूज केला, ऑक्सिजन पासून मी ओझोन तयार केला. आता पहा, ओझोन इज हायली अनस्टेबल असतो. ओझोन हा हायली अनस्टेबल असतो अँड ब्रेक्स डाऊन लिबरेटिंग नेसंट ऑक्सिजन. आता हा O3, हा ओझोन हा खूप अनस्टेबल असतो. तो O3 या स्टेट मध्ये बिलकुल राहत नाही. विदिन द सेकंड मध्ये त्याचं ब्रेकडाऊन होतं. त्याचं जर ब्रेकडाऊन झालं तर तो नेसंट ऑक्सिजन लिबरेट करतो. आता त्याचं ब्रेकडाऊन जर झालं, सेपरेशन झालं, तो ठीक आहे, तर त्याचं सेपरेशन झालं, तो मोडला गेला किंवा तोडला गेला, तर कसा होतो तो? तर आधी त्याचा ऑक्सिजन तयार होतो. ठीक आहे, O3 चं जर आपल्याला ब्रेकडाऊन करायचं असेल तर आपण O2 आणि O मध्ये करू शकतो. ओके, O3 चं जर ब्रेकडाऊन करायचं असेल आपल्याला तर ते O2 आणि नेसंट ऑक्सिजन मध्ये होतं. आता हा नेसंट ऑक्सिजन आपल्याला माहितीये, हाच नेसंट ऑक्सिजन बॅक्टेरियांना किल करतो. आपल्याला महत्वाचं कोण आहे? हा नेसंट ऑक्सिजन पाहिजे. हा नेसंट ऑक्सिजन कोणत्याही पद्धतीने आपण जर मिळवला तर तो काय करतो? बॅक्टेरियांना किल करतो. ओके, देन नेक्स्ट सी द ऍडव्हान्टेजेस. डू यू अंडरस्टँड दिस प्रोसेस? डिसइन्फेक्शन बाय ओझोन. ओके ओके, मी परत एकदा सांगते, इथं ओझोनच्या फॉर्म्युल्यात मुलं जरा चुकतात. ओझोन हा एक खूप छान असा डिसइन्फेक्टंट आहे. तर तो आपण तयार कसा करतो? आपण कोल्ड आणि ड्राय ऑक्सिजन घेतलेला असतो, त्याला आपण इलेक्ट्रिक डिस्चार्ज देतो, मग त्याचं कन्वर्जन ओझोन मध्ये होतं. रिएक्शन असते, थ्राइस ऑफ O2 कन्वर्टेड इनटू 2O3. आता हा जो ओझोन असतो ना, तो खूप अनस्टेबल असतो. विदिन द सेकंद मध्ये त्याचं ब्रेकडाऊन होतं. कशामध्ये होतं ब्रेकडाऊन? तर O2
O2 मध्ये होतं आणि मग एक शिल्लक राहतो, एक ऑक्सिजन सिंगल असतो तो. मग तो आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिल्याचे दोन मिनिंग असतात. एक तर तो नेसंट असतो म्हणजे अनरिएक्टिव्ह असतो, किंवा ते आपण कॉन्सन्ट्रेशन साठी सुद्धा यूज केले पहा. ओके, these are the details. These are the details of disinfection. Then next, see the advantages. What are the advantages of using the ozone? First, see, it simultaneously remove color, odor and taste. Okay, हमारे वाटर में जो टेस्ट है, ऑर्डर है एंड कलर है, उसको ये जो ओजोन है वो रिमूव करता है. ओके, एंड विदाउट गिविंग एनी रेसिड्यू. पानी में जो ऑर्डर है, टेस्ट है एंड जो कलर है वो रिमूव होती है एंड विदाउट रिमेनिंग एनी रेसिड्यू. मीन्स हमारे वाटर में कौन सी रेसिड्यू बिल्कुल नहीं रहती. ओके, रेसिड्यू बिल्कुल भी प्रेजेंट नहीं होगी एंड कलर, ऑर्डर एंड टेस्ट भी रिमूव होगा. इट इज एन फर्स्ट एडवांटेज. सेकेंड, इट्स एक्सेस इज नॉट हार्मफुल सिन्स इट इज अनस्टेबल. जर आपण क्लोरीन एक्सेस वापरलं तर त्याचे आपल्याला बरेचसे इरिटेटिंग इफेक्ट होते. ठीक आहे, तर जो ओझोन आहे तो कितीही वापरला, आपण एक्सेस जरी वापरला तर तो अजिबात हार्मफुल नाहीये, कारण त्याचं कन्व्हर्जन हे आपल्याला माहिती की नेसंट ऑक्सिजन मध्ये होतं आणि ऑक्सिजन मध्ये होतं. ऑक्सिजन हा आपल्याला पाहिजेच, इट इज डिझॉल्व ऑक्सिजन क्वांटिटी, तो आपल्याला बायोटा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला तर हवाच आहे. आणि जो नेसंट असणार आहे तर तो कशासाठी यूज केला जातो, तर इट इज यूज फॉर द किलिंग द बॅक्टेरिया. त्यामुळे याचा दुसरा अजून ऍडव्हान्टेजेस आहे की इट्स एक्सेस इज नॉट हार्मफुल सिन्स इट इज अनस्टेबल, कारण की तो अनस्टेबल असतो आणि डिकम्पोजेस इंटू ऑक्सिजन. आपल्याला माहितीये त्याचं तो अनस्टेबल असतो आणि त्याचं डिकम्पोजिशन हे कशामध्ये होतं, ऑक्सिजन मध्ये होणार आहे. ठीक आहे, दीज आर द टू ऍडव्हान्टेजेस बाय युजिंग द ओझोन. अँड इट्स डिसएडव्हान्टेज इज दिस मेथड वॉज क्वाईट एक्सपेन्सिव्ह. क्वाईट म्हणण्यापेक्षा बरीचशी महाग असते, एक्सपेन्सिव्ह आहे, खूप महाग आहे मेथड. दिस मेथड इज एक्सपेन्सिव्ह किंवा कॉस्टली. ओके, त्यामुळे आपण क्लोरामाइन म्हणून एक वॉटर, क्लोरामाइन वॉटर मेडिकलमध्ये मिळतं बघा. बरे मॅक्झिमम अमाऊंट मध्ये क्लोरामाइन वॉटर यूज केलं जातं. ब्लिचिंग पावडर किंवा क्लोरीन एक 10 ते 15 वर्षापूर्वी त्याचा यूज भरपूर होता, पण सध्या क्लोरामाइन वॉटर म्हणून यूज केलं जातं. ठीक आहे, हे सगळ्यांना सूट होण्यासारखं आहे. हिअर आवर टॉपिक इज completed. If you have any doubts or any queries, then please ask to me which points I have the revised. Tell me the which points is okay. इथं डाउनलोड करून पाहूया कोणते पॉइंट्स आहेत का जे रिवाइज करावं असं तुम्हाला वाटतंय. सगळे जॉईन झालेले आहेत ना. ओके, जॉईन आहेत, वेटिंग मध्ये कोण नाही. या टॉपिक मध्ये कोणते असे पॉइंट्स आहेत का की जे तुम्हाला असं वाटते की रिवाइज केले जावेत, आहेत का असे काय पॉइंट्स. या ज्या पीपीटी आहेत ना, त्या पीपीटी मी तुमची जी टीचिंग डायरी आहे ना, जिथं मी तुम्हाला एमसीक्यू प्रोव्हाइड केलेत आणि नोट्स प्रोव्हाइड केलेत, तर तिथं मी पीपीटी सुद्धा अपलोड करेन. ठीक आहे, मग त्याच्यातून पीपीटी मधून पहा आणि कोणता पॉइंट तुम्हाला आठवत नाहीये किंवा मोबाईल वरती घेतल्यानंतर नोट्स मध्ये घेतल्यानंतर समजलं नाही किंवा तुम्ही थोडं अनक्लिअर आहात त्याबद्दल असं वाटत असेल तर ते पॉइंट्स मला सांगा. ठीक आहे, आय विल रिपीट इट. ओके, एनी डाऊट. मॅडम ड्राय ऑक्सिजन एक्सप्लेन करा. हा, ड्राय ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन हा नेहमी ना जे वॉटर मॉइश्चर असतं, एन्व्हायरमेंट मध्ये मॉइश्चर ऑलवेज प्रेझेंट असतं, तर हा ऑक्सिजन प्युअर ऑक्सिजन जरी असेल तरी
जर तो हवेच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तर तो लगेच मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतो. मग तो आपल्याला ना त्या ऑक्सिजनला थोडंसं हीट करावं लागतं. हीट केल्यानंतर जे मॉइश्चर असतं ते इव्हॅपोरेट होऊन जातं. गॅसच असतो हा. गॅसच्याच फॉर्ममध्ये आपण त्याच्यातून जे मॉइश्चर असतं ते रिमूव्ह करतो आणि रिमूव्ह केल्यानंतर आपण त्याला कूल करतो. कूल आणि ड्राय ऑक्सिजन आपल्याला यूज करायचा आहे. आता हा जो कूल आणि ड्राय ऑक्सिजन आहे त्याचं कन्व्हर्जन परत आपण ओझोन मध्ये करतो. ठीक आहे. आता हा ओझोन गॅस आपण नंतर वॉटर मध्येच ऍड करणार आहोत. पण सुरुवातीला ओझोन मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी ऑक्सिजन हा ड्रायच असावा लागतो. कम्प्लिटली ड्राय पाहिजे. त्याच्यामध्ये बिलकुल एक सुद्धा ऑक्सिजन जे वॉटरचे मॉइश्चर आहे ते मॉइश्चरचं अमाऊंट अजिबात नसायला पाहिजे. कम्प्लिटली तो ड्राय असावा लागतो. ओके ओके. एनी अदर डाउट्स? इज इट क्लिअर? समजलं का गराने आता प्रश्न विचारलेला? मॅम मग कोल्ड ऑक्सिजन आणि ड्राय ऑक्सिजनचा केमिकल फॉर्म्युला सेम असतो ना? हो, फक्त त्याला आपण टेम्परेचर कमी जास्त दिले. आपला चहाच आहे हा, चहाच आहे त्याला मी थंड केले. कोल्ड कॉफी जे म्हणतात तुम्ही पिता, कोल्ड कॉफी, हॉट कॉफी, त्यात कंटेंट वेगळे असतात का? नाही. सेम तसंच. कोल्ड हा. ऑक्सिजन पण सेमच फॉर्म्युला O2च, ड्राय पण सेमच, ऑक्सिजन गॅस जो आहे तो पण सेमच. जसं पाणी लिक्विड असो, सॉलिड असो किंवा गॅसच्या मध्ये असो ते पाणीच असते. म्हणजे त्याचा फॉर्म्युला H2Oच असतो. फॉर्म्युला बदलतो का? नाही. ओके. ओके मॅम. अजून काय डाऊट्स? बाकीच्या मुलांना काय डाऊट्स आहेत का विचारावे? लिहून घेऊया का मग? डाऊट्स नाही येत ना नक्की? डाऊट्स असतील ते विचारा. हॅलो, मुलांना काय डाऊट्स आहेत का फ्रॉम बॉईज साइड? चॅट बॉक्स मध्ये टाका, चॅट बॉक्स मध्ये पाहते मी. साकिब, डू यू अंडरस्टैंड ऑल दिस टॉपिक? यस। ओके. अगर कोई कौन सा भी डाउट है तो मुझे बता देना, मैं उसे रिपीट करने वाली हूँ. ओके. और एक लेक्चर जो हमारा आने वाला लेक्चर है कल का, उसमें हम MCQ डिस्कस करेंगे विच इज इम्पोर्टेंट फॉर यूर UT1. तुम्हारी जो UT1 एग्जाम है उसके लिए MCQ हम डिस्कस करेंगे एंड द डाउट्स एंड एनी पॉइंट्स विच इज रिवाइज्ड. ठीक आहे. जे तुम्हाला रिवाइज करावं असं वाटतंय ते पॉइंट्स मला सांगा, ते आपण रिवाइज करू आणि MCQ पण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. उद्याचं जे लेक्चर असेल टुमारो. ओके. इज इट ओके फॉर ऑल? Yes or not? Is it okay? Yes or Yes, no? Okay. Okay. Response देत जाऊ रे पटपट. बघा पुढं. या क्लोरिनेशन बाय क्लोरीन पॉइंट आहे ना, यामध्ये काय काय लिहिलंय मला सांगा बरं. काय काय लिहिलंय यामध्ये तुम्ही? रिएक्शन पर्यंत. ओके. रिएक्शन पर्यंत लिहिले. व्हेरी गुड. डायग्राम आहे, डायग्रामचा स्क्रीनशॉट घ्या आणि डायग्राम काढा. यापूर्वी पण मी तुम्हाला एका डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्यायला लावली, ती कंप्लीट केली का तसंच राहिले? केले का कंप्लीट ते? yes, ma'am. बरं, येस ठीक. मॅम. जरी काही मुलींनी कंप्लीट केलं नसेल तर अगोदर एक डायग्राम दिलेले ते कंप्लीट करा आणि नंतर हा SS घ्या आणि हे डायग्राम कंप्लीट करा. ठीक आहे. टेक SS. Is it over? घेतला का? झालं का स्क्रीनशॉट घेऊन? हो. ओके. त्याच्या खाली लिहा
जेवढा डायग्रामच्या वरती कोणता पॉईंट दिलाय बघा, दुसरा तिसरा पॉईंट मध्ये जसं लिहितो आपण, त्याच्या पुढचा पॉईंट द्या, त्याला नंबरिंग द्या, जे तुम्ही नंबर दिला असेल तो, आणि लिहा. इथं चॅटबॉक्समध्ये मला कोणते पॉईंट रिपीट करावे लागतील ते आता सांगा, किंवा लेक्चर उद्या स्टार्ट केल्यानंतर सांगितलं तरी चालेल. चॅटबॉक्समध्ये पटपट सांगा, पटपट आपण पीपीटी ओपन करून डिस्कस करूया. ठीक आहे, पहा, टेक डाऊन. नेक्स्ट नंबर किंवा नेक्स्ट पॉईंट टाका त्याला. However, excessive chlorine, should be avoided. Excessive chlorine should be avoided because it produces. चॅटबॉक्स मध्ये रोल नंबर टाका रे, ज्यांनी टाकले नसतील त्यांनी. पुट युअर रोल नंबर्स in chat box, put your roll numbers. However, excess use of chlorine should be avoided because it produces unpleasant odor. It produces unpleasant odor, comma, taste, order, comma, taste. नाव नका टाकत जाऊ चॅट बॉक्स मध्ये, ठीक आहे, फक्त रोल नंबर टाकत जा. ओके, टेस्ट, ऑर्डर and irritating effect. Next point. The water should not contain more than 0.1 to 0.2 ppm, parts per million, ppm of free chlorine. आता त्याच्या खाली क्लोरिनेशन बाय क्लोरीन, हे या पॉइंट मधीलच हा पॉइंट आहे. क्लोरिनेशन बाय क्लोरीन गॅस लिहा. त्याच्यामध्ये परत लिहा पहिला पॉइंट. फॉर क्लोरिनेशन प्रोसेस, फर्स्ट पॉइंट, फॉर chlorination process, chlorinator is used. Next point. It is high tower. हाय टॉवर म्हणजे त्या क्लोरिनेटरला म्हटलं बघा, हाय टॉवर आहे तो, म्हणजे हाईटला जास्त आहे. इट इज हाय टॉवर विथ नंबर ऑफ बॅफल प्लेट.
Next. Third point. Water and adequate quantity of chlorine. Water and adequate quantity of chlorine gas. Water and adequate quantity of chlorine gas are introduced at its top. At its top. Next point. During their downward journey, through the tower, water and adequate, that is next point. During their downward journey through the tower, they get mixed thoroughly. They get mixed thoroughly. Next. See next point. Treated water is taken out from outlet at bottom. Next, last, the quantity of free chlorine in the treated water should not be more than 0.2 ppm. Should not be more than 0.2 ppm. Okay. Then next heading टाका. Is it over? सगळ्यांचं झाले का complete हे? झालं का complete इथपर्यंत? Yes, ma'am. ओके, आपण इथे थांबूया. ठीक आहे, 10-15 मिनिट एक्सटेंड केले. 12:45 टायमिंग आहे आज. 12:45 ते 1:45. ठीक आहे, आपण इथे थांबूया. तुम्हाला इथला कोणता पॉईंट रिपीट करा वाटतो ते सांगा. मी तुम्हाला पीपीटी सेंड करते. कोणता पॉईंट रिपीट करायचं ते सांगा. ठीक आहे, विल स्टॉप हियर. पुढचं लेक्चर स्टार्ट होईल.